धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहाचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी। धुळ्यात महाजनांच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडल्याने संताप। नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडल्याची घटना घडली। या घटनेचे तीव्र पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटत असून धुळे शहरात वंचित बहुजन आघाडीच्या व्हीबीए वतीने मंत्री महाजन यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे भाषण करत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही, असा आरोप होत आहे। या प्रकारामुळे नाशिकमध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याने देखील जागेवरच आपला संताप व्यक्त करत निषेध नोंदवला होता। या घटनेचा निषेध म्हणून धुळे शहरात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले। देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे शहरात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटी आणि देशद्रोह अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे। आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक शंकर खैर यांच्या नियोजनाखाली पार पडले। या आंदोलनात चंद्रमणी वाघ, बॉबी नगमाल, प्रीतम पाईकराव, दिलीप बोरसे, किरण मोरे, आकाश बागुल, प्रसिद्ध वाघ, मनोज दिवरे, जितेंद्र बोरसे, अक्षय भरसके, वंदना बागुल, सुरेश बाईसने, छोटू बोरसे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। काल 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना त्या सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारानेच आम्ही चालत असतो, यांचे नावे घेतले याबद्दल आमचं काही दुमत नाही। परंतु आधुनिक भारतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि प्रजासत्ताक दिन हा खऱ्या अर्थाने संविधान दिन म्हणून साजरा करायला पाहिजे होता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही। यामुळे तमाम आंबेडकरी जनता किंवा संविधानावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे की यांना जर बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडत असेल, संविधान ज्यांनी लिहिलं त्यांचा विसर पडत असेल, तर त्यांना त्या पदावर, पालकमंत्री पदावर किंवा मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। या प्रकारे आम्ही आमच्या भावना मांडत आहोत। यानंतर जर आमचं म्हणणं असं आहे की ज्या भगिनींनी हे सर्व उजेडात आणलं, त्यांना जर त्या नोकरीमध्ये काही त्रास झाला तर वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी त्या भगिनीच्या मागे आहे आणि संपूर्ण ताकदीनिशी त्या भगिनीचा आम्ही पूर्णपणे पाठराखण करू, एवढे सांगतो। तसेच श्री गिरीश महाजन मंत्री महोदय यांच्यावर जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा नव्हे तर देशद्रोहाचा देखील गुन्हा लागावा, असं आमचं म्हणणं आहे। कारण की संविधान हे सर्वतोपरी श्रेष्ठ आहे, त्यामुळे या गोष्टीची दखल घ्यावी, एवढे आम्ही मानतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।